चला बघा आता ठीक आहे. आता आपण काल सकाळी काय काय झालं बेटा आपलं, सांगा बरं पटकन. सकाळी काय काय झालं आपलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाला होता. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक का राहते आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, एक ॲक्यूटवाला राहते केरोसिनच्या बाबतीत आणि मर्क्युरीच्या बाबतीत कसं राहते, ऑप्टिव्ज असते. ठीक आहे ना, वाचायचं त्याला चांगलं थोडंसं. ठीक आहे, हां झालं का श्रुती, हे बेटा बस पटकन. झालं, ठीक आहे. आता एक काम करूया आपण, थोडंसं याच्या समोरचं शिकूया. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाले. ठीक आहे, आता आपण एक्सेस प्रेशर वगैरे बघून घेऊ थोडंसं. ठीक आहे, एक्सेस प्रेशर ऑफ फ्लुइड ते डेरिवेशन होते ना एक्सेस प्रेशरवाले. ठीक आहे, कुणाला नसं समजले ते एकदा बघून घ्या थोडंसं, त्याच्याबद्दल येऊन जाईल तुम्हाला. सरफेस टेन्शन की समजलं होतं का रे, सरफेस टेन्शन सरफेस एनर्जीवाला रिलेशन समजलं होतं सर्वांना. ओके गुड, ठीक आहे. हां तर पहिले एकदा बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ते दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टला समजलं फॅक्टर्स कोणते कोणते अफेक्ट करतात. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, कोणते कोणते फॅक्टर आहे. पहिला आहे नेचर ऑफ सॉलिड अँड का रे बाबा लिक्विड सरफेस. समजलेत का, लिक्विड अँड सॉलिड सरफेस म्हणू शकतो. हां तर चला एक गोष्ट मला सांगा तुम्ही, आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितले होते ना, तर प्रत्येक मटेरियलचं एक एक वेगळं सेम होतं का वेगळं वेगळं होतं. हां तुम्हाला माहिती आहे का, केरोसिन जे होतं आहे ना, केरोसिनचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं होता, ॲक्यूट होतं आहे का नाही, छोटंवालं होतं आहे ना. आणि याचं काय होतं बेटा, आपलं मर्क्युरीचं होतं ऑप्टिव्ज. ठीक आहे, तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे कोणाचं अँगल किती बनते, ग्लासची किती राहते, मर्क्युरीची किती राहते, केरोसिनची किती राहते, वॉटरची किती राहते, दिलं आहे तुम्हाला नोट्समध्ये दिलं आहे. बघा बघा तुमचे नोट्स काढा आणि त्याच्यामध्ये बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये बघा. ठीक आहे, दिलेलं असेल तुम्हाला ते सर्व. ठीक आहे लक्षात. ठीक आहे, हां काढे बघा सुट्टी लवकर. ठीक आहे, हां तर आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्रत्येक मटेरियलचे वेगळे वेगळे राहते. ते कशावर डिपेंड करते बेटा, नेचर ऑफ. ठीक आहे ना, सॉलिड आणि लिक्विड सरफेसच्या काय बेटा नेचर कसं आहे समजलं. तर कोणत्या टाईपचं लिक्विड आहे, केरोसिन आहे की मर्क्युरी आहे, कोणत्या टाईपचे सॉलिड आहे का नाही, ग्लास आहे की मेटल आहे समजलं, की वूड आहे, ते आता डिपेंड करत कोणाशी कोणता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहते. ठीक आहे, दुसरं फॅक्टर जे आहे अफेक्ट करणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्टला, ठीक आहे, ते आहे आपलं इम्प्युरिटी. काय रे बाबा, इम्प्युरिटी. ठीक आहे, तर इम्प्युरिटी काय करते अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज करते. आता इम्प्युरिटी राहिल्यानं काय होते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काऊन बदलत असं विचार करा बरं थोडंसं. काऊन चेंज होते इम्प्युरिटीमुळे. आता इम्प्युरिटी एखाद्या वस्तूला आपण इम्प्युअर करतो म्हणजे त्याच्यामध्ये तोच मटेरियल आहे का दुसरं बी मटेरियल आहे, दुसरं मटेरियल त्याच्या मग सर्व्हिस टेन्शन तेच असेल का वेगळा वेगळा असेल, वेगळा वेगळा असेल. मग ऑब्वियस आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का असेल वेगळा असेल. जसं तुम्ही मर्क्युरी, जसं तुम्ही पाण्यामध्ये तेल टाकाल आहे का नाही, तर पाणी पहिलेसारखं राहील का थोडंसं वेगळ्या टाईपचं बिहेव करेल, वेगळंच बिहेव करेल ना, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तर वेगळं होणार असं त्याचं ऑब्वियस आहे. ठीक आहे, हां लिक्विड जे इम्प्युरिटी राहते लिक्विडमध्ये ते काय करते अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज करते, इम्प्युरिटीमुळे बदल. ठीक आहे, तिसरं आहे टेम्परेचर. ठीक आहे, तिसरं काय आहे टेम्परेचर. काऊन आहे टेम्परेचर, सांगा बरं टेम्परेचर काऊन अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज करते. पहिली गोष्ट एक गोष्ट मला सांगायचं, जसं तुम्ही मर्क्युरीचा हे ड्रॉप किंवा याचा ग्लास सरफेस होती आहे का नाही, तुम्ही नाही कोणता ड्रॉप टाकला होता बेटा याच्यावर, मर्क्युरीचा ड्रॉप टाकला होता, ते तुम्हाला माहीत आहे ऑब्वियस आहे. तर हां ते काऊन असं मर्क्युरीचा अँगल ऑप्टिव्स काऊन आला होता सांगा बरं थोडंसं, तुम्ही सकाळी मी शिकवलं होतं तुम्हाला. हां इकडचे पार्टिकल आहे ना, हां तर जास्त डेन्सिटी वाल्या मटेरियलची काय होते इंटरमॉलिक्युलर फोर्स काय राहते, जास्त राहते. हां तर वरून त्याला मर्क्युरीचे मॉलिक्युल खिचन, खालून त्याला कोणाचे मॉलिक्युल खिचन, तुमचे ग्लासचे, वरून कोणाचे मर्क्युरीचे आहे ना. तर कोणाची डेन्सिटी जास्त होती, मर्क्युरीची किती होती डेन्सिटी बेटा 13.6 आणि ग्लासची किती होते काहीतरी मी
2 पॉईंट समथिंग समथिंग काहीतरी दिलं होतं मी ग्लासची. तर कोण जास्त होती डेन्सिटी? मर्क्युरीची जास्त होती की नव्हती? तर मग त्या कारणानं मर्क्युरीनं का केलं होतं त्याला? स्वतःकडे खिचलं होतं मर्क्युरीनं त्याला. काऊन? कोणती फोर्स आहे मर्क्युरीची? इंटर मॉलिक्युलर फोर्स. कोणत्या टाईपची? आणि ग्लास जे खिचतं डिफरंट मटेरियल आहे ना, कारण की कोण खिचतं? मर्क्युरीच्या पार्टिकलला ग्लास खिचत होता, तर कोणती डिफरंट टाईपची मटेरियल आहे ना, तर अडेझिव्ह फोर्स होती याची. समजलेत का? तर कोणती जास्त झाली होती? कोहेसिव्ह जास्त वाली होती की अडेझिव्ह जास्त वाली होती? कोहेसिव्ह, कारण की मर्क्युरीची डेन्सिटी जास्त होती. जास्त डेन्सिटी तर जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स. पण आता मला सांगा, जसं जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढत जाणार का कमी कमी होत जाणार आहे? टेम्परेचर वाढल्याने का होते? मी तुम्हाला सांगितलं होतं इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असर पडते. कमी होते, कारण की जे पार्टिकल्स राहतात, पार्टिकल इंटरमॉलिक्युलर फोर्स काऊन लावतात एकमेकावर? कारण की आजूबाजूच्या पार्टिकल पासून का करतात? त्यांनी एनर्जी घेण्याचा प्रयास करतात. ते इंटरमॉलिक्युलर फोर्सद्वारे त्यांनी एकमेकाला अट्रॅक्ट करतात, खिचून ठेवतात स्वतःकडं एनर्जी घेण्यासाठी, आहे का नाही? पण जेव्हा त्यांना मी हीट देत आहे तर त्यांना एनर्जी कोणापासून भेटतं? तुम्हाला हीट पासूनच मिळत आहे. तर त्यांना आजूबाजूच्या पार्टिकल्स पासून एनर्जी घेण्याची गरज आहे का? नाही आहे. तर मग त्यांनी इंटरमॉलिक्युलर फोर्स लावत बसणार आहे का? कम करून टाकेल मग आपली, कमी करून टाकणार आहे ना. तर मग बघा, आता जेव्हा या मर्क्युरीला जर मी हीट केलं असतं, गरम केलं असतं, तर याच्यामधली इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाली असती बेटा? तेवढीच राहिली असती, कमजोर झाली असती. आहे का नाही? तर म्हणून त्याचा जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर आता कसं होतं, ऑप्टिव्स होता ना पहिले सुरुवातीला, बघा असा ऑप्टिव्स होता ना, तर मग ऑप्टिव्स नसता झाला, मग तो काय झाला असता? थोडासा असा फ्लॅट टाईपचा झाला असता. काऊन? कारण की आता त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काय झाली? कमी झाली. मग आता मर्क्युरीची पार्टिकल मर्क्युरीला जास्त ताकदीने खिचू शकणार नाही. काऊन? कारण की याला आपण का दिलो रे बाबा? हीट दिलो. नाही समजलं का? समजलं का? तर आता पहिली गोष्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामुळे बनते? इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे बनते. समजलं का नाही समजलं? एवढं माहिती आहे ना तुम्हाला? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येते कशामुळे? इंटरमॉलिक्युलर फोर्स. कोणती? कोहेसिव्ह आणि अडेसिव्ह. कोण कोणाला खिचते ते डिपेंड करते, आहे का नाही? जे ज्याच्याकडे खिचत असेल ते ते पार्टिकल त्याच्याकडे खिचला येते. जर ग्लासकडे खिचला गेला असता तर अँगल कसं असतं? असं फ्लॅट झाला असता, म्हणजे कोणासारखा? केरोसिन सारखा एक्यूट झाला असता, आहे ना. पण इथं पार्टिकल स्वतःला खिचत आहे, तर मग काय करताय? ऑप्टिव्स अँगल बनताय. म्हणजे अँगल कितीचा बनताय? ग्रेटर दॅन 90 डिग्रीचा बनताय, आहे का नाही? अँगल वेगळे वेगळे येत आहे. कशामुळे सर्व? याच्या मागचं रिझन कोण आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे ना. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पार्टिकलला कमी जास्त खिचण्याची ताकद ठेवते की नाही ठेवत? पण जर मी हीट देताय, म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर इन्क्रीज करताय, आहे ना, तर मग इंटरमॉलिक्युलर फोर्स का व्हायला लागत? मग तुमची कमी जास्त जे चेंज व्हायचं ते होणार, आहे का नाही? कमी व्हायला लागेल. आणि मग तेवढाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट राहील का? मग तो बी चेंज होऊन जाईल. मग चेंज होऊन जाते. आलं इतकं लक्षात? तर हे 3 कारण आहे कशाचे बेटा? अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या चेंज होण्याचे. कोणती आहे? पहिली गोष्ट, नेचर, कोणत्या टाईपचं सॉलिड आहे आणि कोणत्या टाईपचं लिक्विड आहे. समजलं? डिपेंड करते जे जास्त डेन्स आहे पार्टिकल त्याच्याकडे खिचला जाईल. समजलं का नाही समजलं? सॉलिड जास्त डेन्स असेल तर पार्टिकल सॉलिडकडे जाईल, लिक्विड जास्त डेन्स असेल तर पार्टिकल कुठं? लिक्विडकडे. जसं मर्क्युरीच्या बाबतीत चालतं. मर्क्युरीचे पार्टिकल कोणाकडे खिचले गेले होते? मर्क्युरीकडेच खिचले गेले, आहे ना. म्हणून मर्क्युरीचे ड्रॉप कसा येत होता? असा राऊंड टाईपचा येत होता. आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं पण होता? असा ऑप्टिव्स. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काढायला आपण का घेतो? कसं काढतो? टँजंट घेऊन काढतो. जसं आता मर्क्युरीचा ड्रॉप आहे, असं गोल गोल आहे ना, तर चला या ड्रॉपच्या पार्टिकलवर, इथं जर पार्टिकल असेल, या पार्टिकलवर का काढा तुम्ही? असा टँजंट काढा. तुम्हाला का भेटताय? अँगल भेटला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आहे ना. केरोसिनचं जे पार्टिकल होता, केरोसिनचे कोहेसिव्ह फोर्स कशी लागते? कोहेसिव्ह फोर्स कमी असते, अडेसिव्ह फोर्स जास्त आहे, कारण की ग्लास जास्त डेन्स आहे ना. तर केरोसिन स्वतःला खिचण्यापेक्षा कोणाकडे खिचला जाते? तो ग्लासकडे. तर मग त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा होते? ॲक्यूट होते. समजलं का नाही समजलं? तर हे कशामुळे होतं? कमी जास्त त्याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सद्वारे होत आहे. समजलं इतकं? आता ते डिपेंड करते का कोणत्या टाईपचं सॉलिड आहे आणि कोणत्या टाईपचं लिक्विड आहे. ज्याची इंटरमॉलिक्युलर फोर्स वेगळी तर त्याच्यात ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी काय राहते? मग वेगळा राहते. समजलेत का? दुसरं कारण काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होण्याच्या? इम्प्युरिटी. समजलं? इम्प्युरिटी जर तुम्ही एखाद्या वस्तूने मिक्स करता, म्हणजे का त्याच्यामध्ये तोच मटेरियल आहे का वेगळा बी मटेरियल आहे? वेगळा मटेरियल तर ऑब्वियस आहे का त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी का होणार आहे? मग वेगळाच निघणार आहे का नाही? जर तुम्ही केरोसिन टाकत असेल, प्युअर केरोसिनचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळाच असेल. तेजस का रे बाबा? नेहमी झोपत राहते तू? जसं आता मला सांगा,
केरोसिन घेत असेल प्युअर, तर केरोसिन मध्ये काय होते, त्याचा प्युअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळाच असेल, आहे का नाही. पण केरोसिन मध्ये तुम्ही दुसरा मटेरियल मिक्स केले तर केरोसिनचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्या मटेरियलचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मग काय होणार, ते एकामेकामध्ये मिक्स होऊन जाणार आणि तिसराच काहीतरी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट भेटेल तुम्हाला. ना तो प्युअर केरोसिन सारखा भेटेल, ना प्युअर तो जो दुसरा मटेरियल मिक्स केला असेल त्याच्यासारखा भेटेल. तर कोणता भेटेल, त्या दोघांचा मिक्सअप झालेला काहीतरी भेटेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आहे ना. आणि तिसरी गोष्ट काय, टेम्परेचर. टेम्परेचरमुळे काय होते, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होते. काऊन, टेम्परेचरमुळे का चेंज होते तुमची, इंटरमॉलिक्युलर फोर्स जेव्हा चेंज होते टेम्परेचरमुळे, तर टेम्परेचरमुळे का चेंज होणार, मग ऑब्वियस आहे का चेंज होणार, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा चेंज होणार आहे. ठीक आहे, रिस्पॉन्स देत चला, मग नाही लागत झोप, आवाज काढत चला, मग झोप नाही लागत. ठीक आहे, तर झालं, जमलं इतका. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज होण्याचे कारण काय, दीक्षांत सांग रे. हां, नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड. समजलेत का, कोणता सॉलिड आहे, सॉलिड कसा आहे, लिक्विड कसा आहे, हे त्याचं नेचर समजलं. हे कशाला डिसाईड करते, त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला डिसाईड करते, त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टला चेंज करवते. ठीक आहे, हां. आता सांग बरं, नेचर कसं चेंज करते रे बाबा तेजस अँगल ऑफ कॉन्टॅक्टला. हां, वेगळ्या वेगळ्या टाईपचं लिक्विड घेतलं किंवा वेगळ्या वेगळ्या टाईपचं सॉलिड घेतलं, त्यांची डेन्सिटी बी काय राहते, वेगळी वेगळी राहते. आणि वेगळी वेगळी डेन्सिटी, वेगळी वेगळी इंटरमॉलिक्युलर फोर्स, वेगळी वेगळी इंटरमॉलिक्युलर फोर्स, तर वेगळा वेगळा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाही समजलं. इम्प्युरिटी सांग प्रतीक्षा. कोणताही प्युअर राहिलं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळाच राहील. इम्प्युरिटी टाकली तर म्हणजे मिक्स झाला एखादा दुसरा मटेरियल, तर जो पहिला होता त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा आणि दुसरा जो मिक्स झाला त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा. तर मग ते दोघंही मिक्स केले तर मग त्याचा वेगळाच येणार आहे, मग काहीतरी मिक्सअप झालेला येणार. समजलं इतका. श्रुती, टेम्परेचर सांग, टेम्परेचर कसं इफेक्ट वाढते मग अँगल ऑफ कॉन्टॅक्टला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट निर्माण कशामुळे होते, पहिली गोष्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सद्वारे, कोइझिव्ह आणि अडेसिव्ह, आहे ना. पण जेव्हा आपण हीट देतो म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करतो, त्याचा अर्थ त्याची इंटरमॉलिक्युलर फोर्स का व्हायला लागेल, मग कमी व्हायला लागेल. तर मग ऑब्वियस आहे, मग त्याचे जे अट्रॅक्शनची फोर्स असेल ते बी का व्हायला लागेल, मग कमी वा जास्त व्हायला लागेल, जे बी असेल चेंज होईल. आणि त्यामुळे का होईल, त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी का होणार आहे, मग चेंज होणार आहे. समजलं इतका. ठीक आहे, मग त्याच्यानंतरच्या गोष्टी बघा आता आपलं. फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन तुम्हाला माहिती आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय होता रे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, T इज इक्वल्स टू फोर्स पर युनिट लेंथ असं ना, F/L चा असतं ना फॉर्म्युला. हा, मला सांगा कोणते कोणते फॅक्टर सरफेस टेन्शनला का करतात, चेंज करतात. हे मला सांगा, सरफेस टेन्शनमध्ये फोर्स जे आहे कोणामुळे निर्माण झाली आहे, सरफेस टेन्शनमध्ये जे फोर्स दिसतं ना, F दिसतं ना, ते कोणती फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनची फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आहे का नाही. तर मग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामुळे चेंज होते, टेम्परेचर. जितकं जास्त टेम्परेचर कळाल तर फोर्स का व्हायला लागेल तुमची, कारण की माहिती आहे तुम्हाला, सॉलिड थंडी राहतात तर त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स का राहते, जास्त राहते. लिक्विड थोडेसे वॉर्म राहतात, नॉर्मल टेम्परेचरवर त्यांची इंटरमॉलिक्युलर फोर्स का राहते, थोडीशी कमी राहते. गॅसमध्ये ते इंटरमॉलिक्युलर फोर्स पूर्णपणे नाहीच राहतच नाही. काऊन, कारण की त्याच्यामध्ये टेम्परेचर कसं राहते, खूप जास्त राहते. म्हणजे टेम्परेचर चेंज झाल्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स चेंज होत आहे ना. मग जेव्हा इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स चेंज होईल तर मग सरफेस टेन्शन ऑब्विसली का होणार आहे, तुमचं चेंज तर होणारच आहे. फोर्स चेंज तर मग आहे का नाही, समजलं इतका. सरफेस टेन्शन बी चेंज होणार आहे तुमचं. ठीक आहे, तर याचा अर्थ सर्वात महत्त्वाची गोष्ट की सरफेस टेन्शनवर फॅक्टर कोणता इफेक्ट पाडते, सांगा रे बाबा. टेम्परेचर, पहिला फॅक्टर जो होता तो कोणता होता, टेम्परेचर. समजलेत का. बघा मी नंबर 2 मध्ये देऊन दिलाय नोट्समध्ये, नंबर 2 वाला फॅक्टर जो आहे टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर म्हणून. समजलं, दिलाय का. ठीक आहे, नोट्समध्ये वाचा. इन मोस्ट ऑफ द लिक्विड्स इंक्रीज इन टेम्परेचर डिक्रीजेस सरफेस टेन्शन. ऑब्वियस आहे, टेम्परेचर वाढला तर एक गोष्ट सांगा मला, हा इंटरमॉलिक्युलर फोर्स का व्हायला लागेल सांगा तुमची. चला मला सांगा, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय, फोर्स डिवायडेड बाय लेंथ. हे फोर्स कोणती रे बेटा, कोणती वाली फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. जसं जसं टेम्परेचर वाढायला लागेल, इंटरमॉलिक्युलर फोर्स का व्हायला लागेल तुमची, कमी. कारण की पार्टिकल जे बी एनर्जी घ्यायची तो कोणाकडून घेणार, हीट पासूनच घेणार. पडोसीवाल्या पार्टिकल पासून घेणार का,
नाही, मग पासून घेणारच नाही एनर्जी, तर मग त्यांनी अट्रॅक्शन करणार का? नाही. समजलेत का? जसं जर टेम्परेचर वाढत जाईल इंटरमॉलिक्युलर फोर्स कमजोर व्हायला लागन आणि सरफेस टेन्शन बी का व्हायला लागेल, मग वाढायला लागेल का कमी व्हायला लागेल? पहा ना, सरफेस टेन्शन आणि फोर्स कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे की इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल ना. टेम्परेचर वाढला तर फोर्स का होणार इंटरमॉलिक्युलर? कमी होणार, आणि मग सरफेस टेन्शन बी ऑब्विसली काय होणार आहे तुमचा? कमीच होणार आहे ना. नाही समजलं? तर म्हणून म्हणताय का मोस्ट ऑफ द लिक्विड्स का रे बाबा, इन मोस्ट ऑफ द लिक्विड्स आहे ना, इन्क्रीज इन का रे बाबा टेम्परेचर वाढलं तर काय होते? डिक्रीजेस का रे बाबा इंटरमॉलिक्युलर फोर्सला का करते? डिक्रीज करते. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स डिक्रीज झाले तर का डिक्रीज होणार? मग सरफेस टेन्शन बी डिक्रीज होणार आहे, ऑब्वियस आहे. नाही समजलं? म्हणून बघा आपण जेव्हा हे राहते बघा, आपले खराब कपडे राहते, खूप जास्त चिकट डाग राहते आहे ना, तर त्यावेळेस आपण पाणी कसं वापरतो? थोडंसं गरम करून वापरतो आहे का नाही? गरम पाणी केल्यानं काय होते? त्याचं सरफेस टेन्शन काय होते? पाण्याचं सरफेस टेन्शन कमी होते, आणि पाणी काय होते? कपड्याच्या रेषामध्ये जाऊन त्या गंदगीला का करते? मग बाहेर काढते. किंवा पाणी गरम झालं, किंवा ते पाणी गरम झालं, आता नॉर्मली गरम पाण्यामध्ये जसा एखादा शर्ट असेल आपला आहे का नाही, एखादा शर्ट आहे, शर्टवर मी ना एखादा डाग लावला असेल कोणता तरी, चलो मानून घ्या का टोमॅटो केचपचे डाग लावला असेल ना. शर्टचे धागे वेगळे, टोमॅटो केचपचे मटेरियल वेगळा आहे ना. हे टोमॅटो केचप शर्टला काऊन चिपकून आहे? कशामुळे चिपकून आहे सांगा बरं? इंटरमॉलिक्युलर फोर्सद्वारे आहे का नाही? कोणती वाली फोर्स असेल सांगा? अडेझिव्ह फोर्स असेल. कोणती? अडेझिव्ह फोर्स आहे ना. टोमॅटो केचप नाही का नाही, आपल्या पांढऱ्या कलरच्या शर्टला चिपकला असेल. तुम्ही पाहिलं सर्फ एक्सेलची ॲड आहे का नाही? हां, टोमॅटो केचप आपल्या काय राहते बेटा? शर्टला चिपकलेला असं आहे का नाही? हां, काऊन चिपकलेला आहे तो? तुम्हाला माहिती आहे ना, कोणते दोन पार्टिकल एकामेकाला चिपकून आहे, स्टिकी होऊन आहे, काऊन? ते इंटरमॉलिक्युलर फोर्सवाले. जर तुम्ही या शर्टला तुम्ही कशामध्ये टाकाल? गरम कशामध्ये टाकाल? गरम पाण्यामध्ये टाकाल, हॉट वॉटरमध्ये टाकाल, तर गरम पाणी होईल, तर टोमॅटो केचपचे बी पार्टिकल का होणार आहे? ते गरम होणार आहे. शर्टचे धागे बी का होणार आहे? गरम होणार आहे. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये हीट वाढेल तर मग त्यांची इंटरमॉलिक्युलर फोर्स जे IMF होती ते का व्हायला लागेल? मग कमी व्हायला लागेल, आणि मग त्यांनी बॉन्ड जो आहे एकामेकातला तो का होते? सोडून टाकाल, आणि मग काय होते? मग ते जे गंदगी आहे ते का होते? इझिली निघून जाईल. थोडंसं घासल्यानं का होते गंदगी? ते मग निघून जाते, कारण की त्यांचे बॉन्ड का झाले? आता मग कमजोर झाले ना. नाही समजलं? ठीक आहे. पण असं आपण नेहमी नाही करत, कारण की तुम्हाला माहीत आहे कपडे जर आपण पाण्यामध्ये टाकले, गरम पाण्यामध्ये टाकले, त्याचे काय होते? धागे बी कमजोर व्हायला लागते, कारण की माहिती आहे तुम्हाला. आता मग धागे इंटरमॉलिक्युलर फोर्स मग सर्वाचीच कमी होईल ना, धाग्याची बी कमी व्हायला लागेल. मग धागे बी का व्हायला लागेल? मग कमजोर व्हायला लागेल, आणि कपडा लवकर फाटते आहे ना. तर मग त्याच्या बदल्यात आपण का करतो मग सांगा? टोमॅटो केचपचा डाग काढायचा असेल मला शर्टमधला, तर मग मी का करेल? याला कुठं डिटर्जंट टाकेल, सर्फ एक्सेल टाकेल आहे का नाही. तर सर्फ एक्सेल टाकल्याने काय होते? ते निरमा जो राहते तो काय करते? पाण्याचं सरफेस टेन्शन, पाण्याच्या म्हणा किंवा त्या गंदगीचं सरफेस टेन्शन का करते बेटा? डिक्रीज करते. त्याच्यामधली इंटरमॉलिक्युलर फोर्स का करते? डिक्रीज करवते. समजलेत का? त्यामुळे ते गंदगी का होते? बाहेर निघते. आता मला सांगा, तुम्ही प्युअर वॉटरमध्ये ते का टाकले? हे जे टाकले डिटर्जंट टाकले ना, तर ते का होता? एका प्रकारची का होती? त्याची इम्प्युरिटीज होती ना. असं नाही का इम्प्युरिटी म्हणजे मैल टाकला म्हणजेच इम्प्युअर आहे, डिटर्जंट टाकला तर इम्प्युअर नाही. इम्प्युरिटी म्हणजे काय होते? एखाद्या प्युअर वस्तूमधून काही बी दुसरी वस्तू टाकत असेल तर मग का झाली मिक्स? प्युअर वॉटरमध्ये तुम्ही निंबूच्या रस पिरत असाल तरी ते का झालं? इम्प्युरिटीज झाली. समजलं का? इम्प्युरिटी असं नाही का म्हणजे मैल टाकला म्हणजे इम्प्युरिटी झाली. समजलं? इम्प्युरिटी म्हणजे एका वस्तू म्हणून दुसरी वस्तू मिक्स करता म्हणजे काय झाली? इम्प्युरिटी झाली. समजलेत का? तर मग आपण प्युअर वॉटरमध्ये जेव्हा आपण शर्ट धुवायला टाकतो, तर मग आपण का टाकतो? निरमा टाकतो. निरमा किंवा जे बी म्हणतो आपण सर्फ एक्सेल आहे ना, सर्फ एक्सेल टाकतो. ते का टाकतो? एका प्रकारे का टाकतो आपण? इम्प्युरिटी टाकतो त्याच्यामध्ये आहे ना. निरमा टाकतो, सर्फ एक्सेल. ते इम्प्युरिटी का करते? त्याच्यामधलं सरफेस टेन्शन का करते? कमी करते. त्यांच्यामधली इंटरमॉलिक्युलर फोर्स का करते? कमी करते. त्यामुळे ते का होते? डाग इझिली थोडंसं घासल्यानं का होतात? मग निघून जातात. नॉर्मल पाण्यामध्ये डाग निघत नाही. थोडंसं ते निरमा टाकलं किंवा पाण्याला थोडंसं का केलं? गरम केलं आहे ना, तर ते का होतात? डाग, गंदगी का होते? कपड्यावरची निघून जाते. समजलेत का? तर मला सांगा, कोणते फॅक्टर सरफेस टेन्शनला अफेक्ट करतात रे बाबा? एक आहे इम्प्युरिटी, आणि एक दुसरी काय रे बाबा? टेम्परेचर. ठीक आहे? काय समजलं?
नाही समजलं का सांगा? समजलं ना? इम्प्युरिटी टाकलं म्हणजे वेगळी वेगळी इंटरमॉलिक्युलर फोर्स आली. तुम्हाला आताच सांगितलं मी, तुम्हाला आताच सांगितलं. इम्प्युरिटीमुळे काय होते? प्युअर मटेरियल एवढी इंटरमॉलिक्युलर फोर्स राहते का वेगळी वेगळी येते? वेगळी वेगळी इंटरमॉलिक्युलर फोर्स होते. म्हणजे वेगळी वेगळी इंटरमॉलिक्युलर फोर्स, तर मग सरफेस टेन्शन बी काय व्हायला लागते? मग तुमच्या चेंज व्हायला लागते आहे ना. आणि जर सरफेस टेन्शन जर डिक्रीज झालं तर गंदगी काय होते? इझिली निघून जाणार तुमच्या कपड्यावरची. नाही समजला? ते इम्प्युरिटी बी इफेक्ट करू शकते सरफेस टेन्शनवर, आणि कोणता रे बाबा टेम्परेचर पण इफेक्ट पाडू शकते. समजलेत का? इम्प्युरिटी टाकली किंवा टेम्परेचर टाकलं तर सरफेस टेन्शन काय होते? चेंज होते. समजलेत का? टेम्परेचर वाढवल्याने सरफेस टेन्शन ऑब्विसली काय होते? डिक्रीज होते. इम्प्युरिटीवर ते डिपेंड करते की कोणत्या टाईपची इम्प्युरिटी आहे. काही इम्प्युरिटी सरफेस टेन्शनला वाढवतात, तर काही इम्प्युरिटी सरफेस टेन्शनला काय करतात? मग डिक्रीज करतात आहे ना. आपण जे निरमा टाकतो ते इम्प्युरिटी काय करते? सरफेस टेन्शनला काय करते बेटा? डिक्रीज करवते. त्यामुळे ते आपले गंदगी आहे कपड्यावरची जे चिकटपणा आहे ते काय होते? आपल्या निघून जाते. नाही समजला? समजलं का इतका? हां, तर मला सांगा, सांग रे बाबा अशना, कोणते कोणते फॅक्टर सरफेस टेन्शनला अफेक्ट करते? सरफेस टेन्शनला म्हणतो रे बेटा, इम्प्युरिटी अँड टेम्परेचर. हां, इम्प्युरिटी कशी इफेक्ट करते? वेगळ्या वेगळ्या टाईपचं मटेरियल टाकलं तर काय होते? इंटरमॉलिक्युलर फोर्स बी काय होते? कमी, म्हणजे चेंज होते. होते की नाही होत? तुम्हाला माहिती आहे, सेम टाईपचे मटेरियल असेल तर कोइझिव्ह राहते, डिफरंट टाईपचे राहिले तर, आणि डिफरंट टाईपचे वेगळा टाकतो अडिसिव्ह बी कशी व्हायला लागते? मग डिफरंट टाईपचे व्हायला लागते आहे ना. तर मग इंटरमॉलिक्युलर फोर्स वेगळे होते आहे ना. तर जर आपण निरमा टाकतो तर त्यावेळेस इंटरमॉलिक्युलर फोर्स काय व्हायला लागते? कमी व्हायला लागते, कमजोर व्हायला लागते, आणि कपड्यामधला चिकटपणा काय होते? निघून जाते. सरफेस टेन्शन कमी होते पाण्याचं, आणि कपड्यातला चिकटपणा निघून जाते आहे ना. प्रकृती टेम्परेचरमुळे कसा बिघडते? टेम्परेचर वाढवला तर तुम्हाला माहीत आहे का पार्टिकल कुठून हीट एनर्जी घेतात? पूर्णकडे हीटपासूनच एनर्जी घेतात. म्हणून त्यांनी पडोसी पार्टिकल कडून एनर्जी घ्यायला जातात का? नाही. त्यांनी कुठून घेणार? जे बी एनर्जी घ्यायची आहे ते हीटपासूनच घेणार. म्हणजे मग त्यांनी आपल्या एकामेकाशी बॉन्ड बनवणार का? नाही. त्यांनी आपला बॉन्ड तोडून टाकणार आहे ना. आता जेव्हा बॉन्डच तुटला म्हणजे का तुटली बेटा? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे आपला काय रे बाबा? फोर्स पर युनिट लेंथ. इंटरमॉलिक्युलर फोर्सच कमजोर झाली तर सरफेस टेन्शन ऑब्विसली काय होणार आहे? कमजोर होणार आहे. म्हणजे सरफेस जर टेम्परेचर वाढल्यानं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय व्हायला लागते? IMF का होते? डिक्रीज होते. तर मग सरफेस टेन्शन बी काय होते? मग डिक्रीज होते, आणि आपल्या कपड्यावरची गंदगी निघून जाते. म्हणून आपण वॉर्म वॉटरमध्ये एकदम चिकट डागा राहते तर कोमट पाण्यामध्ये किंवा थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकतो, त्यामुळे काय होते? डागा निघून जाते. समजलं इतका? नाही समजलं? हां, ठीक आहे. आणि कोणते फॅक्टर अफेक्ट करतात पुन्हा सरफेस टेन्शनला? अँगल ऑफ कॉन्टॅक्टला नेचर ऑफ सॉलिड लिक्विड्स, कोणत्या टाईपच्या मटेरियल आहे ते डिपेंड करते. इम्प्युरिटी तर करतेच करते, वेगळे वेगळे टाईपचे मटेरियल तर वेगळ्या वेगळ्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, आणि पुन्हा टेम्परेचरमुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स चेंज होते, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बी मग व्हावं लागते, कारण की सरफेस टेन्शन बी चेंज होते. तर नाही समजलं? नाही समजलं का? समजलं? वाचायचं आहे थोडंसं चांगल्यानं, घरी जाऊन चांगल्यानं वाचा जा, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं काय, मी डेली एक लेसनचे डेरिव्हेशन समजून देणार आहे तुम्हाला आता, ठीक आहे. आणि ज्या दिवशी डेरिव्हेशन संपन आहे का नाही, त्या दिवशी तुमचे पूर्ण 1 to 5 लेसन पर्यंतचे डेरिव्हेशनचं टेस्ट राहणार आहे कंबाईंड पुरी. का म्हटलं? हां, एक डेली, म्हणजे आज याची लेसन, आज लेसन 1 असेल, उद्या लेसन 2, परवा लेसन 3. समजलेत का? असे 5 लेसनचे पूर्ण डेरिव्हेशन पाहिजे. समजलेत का? काय म्हटलं? करून ठेवायची मग प्रॅक्टिस तुम्ही आता. ओके. आणि त्याच्यानंतर मग न्यूमरिकल्सवर टेस्ट राहणार आहे, ठीक आहे ना. हो, मी पाठवून देते आज. याचे थोडेसे जे राहिले होते लास्ट ते पाठवते आज, ठीक आहे. उद्याला मग 3rd लेसन देते तुम्हाला, ठीक आहे. तर एक गोष्ट पहा आता तुम्ही, तिसरं, आता हे तर झालं आपलं सरफेस टेन्शनवर कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट पाडते, ठीक आहे. पुन्हा आता आपण बघूया एक्सेस प्रेशर. एक्सेस प्रेशर म्हणजे काय रे बाबा? बोला. एक्सेस प्रेशर म्हणजे काय रे बाबा? गॉज प्रेशर म्हणजे प्रेशर डिफरन्स. गॉज प्रेशर माहिती आहे ना तुम्हाला? डेल्टा पी म्हणजेच काय होते? गॉज प्रेशर. चेंज इन प्रेशर, गॉज प्रेशर, यालाच म्हणतो आपण डेल्टा पी. माहिती आहे का नाही माहिती आहे? ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काय होता सांगा बरं? TB = PA + ρgh. म्हणजे आपलं हे लिक्विड कॉलम कालचं जे आपण डेरिव्हेशन केलं होतं, खालचा प्रेशर आणि हा ए पॉईंट म्हणजे वरचा प्रेशर आहे ना. तर मग काय राहते? खालचा प्रेशर = वरचा प्रेशर + ρgh. माहिती आहे ना, हा कोणाचा फॉर्म्युला आहे?
ॲब्सोल्यूट प्रेशर. पण आपण जर पी एला इकडे घेऊन गेलं तर पी बी मायनस पी ए इज इक्वल्स टू काय असते, रो जी एच. यालाच का म्हणतो आपण, एक्सेस प्रेशर म्हणतो. का म्हणतो याला आपण, एक्सेस प्रेशर. आठवते का एक्सेस प्रेशर, काल आपण केलं होतं डेरिवेशन आहे ना. एक्सेस प्रेशर म्हणजेच एका प्रकारे गॉज प्रेशर. याला वेगवेगळं नाव बी दिलेलं आहे आपण. का दिलं आहे, गॉज. आठवण ठेवा, कधी जर तुम्हाला क्वेश्चन आला गॉज प्रेशर काढा म्हणजे का काढतो आपण, म्हणजे का काढतो, चेंज इन प्रेशर काढतो. डेल्टा म्हणजे काय होते एका प्रकारे चेंज ना, एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीशी का होते, मायनस होते, तेव्हाच आपण त्याला डेल्टा म्हणून लिहितो. का रे बाबा, ठीक आहे. तुमच्या याच्यातून आवाज काऊन नाही निघत रे, हा का म्हटलं, आता तुमच्याकडून रिस्पॉन्स आला पाहिजे, ते तर मग झोप लागत नाही ना मग तुम्हाला. तर आपण आता एक्सेस प्रेशर ऑफ बबल बी बघूया आणि एक्सेस प्रेशर ऑफ ड्रॉप बी म्हणूया. ठीक आहे. एक्सेस प्रेशर इनसाइड कोणामध्ये, ड्रॉप अँड व्हॉट, बबल. ठीक आहे ना, बबल. तर पहिली गोष्ट याच्यासाठी तुम्हाला सरफेसेस किती खुले राहते, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये किती सरफेस राहते हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर चला बघूया. ठीक आहे. चला एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. आता मी याच्याबद्दल थोडीशी थेअरी लिहून दिली आहे नोट्समध्ये. ठीक आहे. तर नोट्समध्ये काय काय लिहून दिलेलं आहे बघा एकदा थोडंसं. ठीक आहे, पहा. एक्सेस प्रेशर बद्दल मी तुम्हाला थोडंसं लिहून दिलं आहे नोट्समध्ये. हे जे काढताय ना आता, याला यूट्यूबवर टाकलेलं आहे. ठीक आहे. जर पाहायचं असेल तुम्हाला डबलचं रिवाइज करू शकता, पाहायचं असेल तर याला. ठीक आहे. पण आता एवढंच आहे का तुमच्याकडे तेवढं टाईम पाहिजे डबलचे पाहिले आणि डबलचं करायला. ठीक आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर हे यूट्यूबवर टाकलं आहे, टाकत आहे मी. चला इथं बघा थोडंसं. आता मी उद्यापासूनचे जे लेक्चर्स आहे ना ते थोडंसं चांगल्यानं नाही का यूट्यूबवर टाकत जातं पूर्ण हाय क्वालिटीमध्ये. मग तुम्ही जर तुम्हाला वाटत राहिलं, जर एखादा डाऊट आला तर डबलचे पाहून करू शकता तुम्ही. ठीक आहे. का म्हटलं बाई, माझ्याच पर्सनल याच्यावर मारून देत तर पाठवून देते, काय नाही, लिंक पाठवून देते. हां इथं बघा, चला लक्ष द्या थोडंसं. ठीक आहे. पहिली गोष्ट इथं का म्हणते वाचा, एक्सेस प्रेशर इनसाइड स्पेरिकल वॉटर ड्रॉप. ठीक आहे. आता याच्या वॉटर ड्रॉपच्या अंदर एक्सेस प्रेशर काऊन येत आहे, जास्तीचं प्रेशर काऊन राहते आहे ना. ठीक आहे. तर आता पहिली गोष्ट बघा, लिक्विड ड्रॉप अँड द स्मॉल बबल्स आर स्पेरिकल इन अ शेप बिकॉज द फोर्सेस ऑफ द सरफेस टेन्शन डॉमिनेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस. आता ते पहिली गोष्ट. ठीक आहे. पहिली गोष्ट मला सांगा, तुम्ही ड्रॉप म्हणा किंवा बबल म्हणा, याचा शेप कसा राहते सांगा तुमचा, स्पेरिकल शेप राहते ना, पाहिलंच ना, स्पेरिकल शेप राहते आहे ना. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा मर्क्युरीचाच ड्रॉप पकडून घ्या ना, मर्क्युरीचाच जे ड्रॉप असते, मर्क्युरीचा जो ड्रॉप राहते आहे ना, मर्क्युरी ड्रॉप, हां त्याचा शेप कसा राहते सांगा तुम्ही पटकन मला. स्पेरिकल राहते. काऊन राहते सांगा. ऑब्वियस आहे की सरफेस टेन्शन का करते त्याला होल्ड, सरफेस टेन्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स नाही म्हणत का आपण, आहे ना. जसं आता हा मर्क्युरीचा ड्रॉप काढला नसेल, सपोज मी एक ड्रॉप काढते, मर्क्युरीचा ड्रॉप काढून घेत असा. ठीक आहे. कोणत्या शेपचा, पक्का कन्फर्म आहे ना, राऊंडच राहते की काही वेगळा काही राहते, स्क्वेअर शेपनं राहते किंवा
असा किस्सा काहीतरी असा फ्लॅटमध्ये की राहते असं की काही आहे का? कोणाला डाऊट घे असेल तर बोलून घ्या, सांगून द्यातच मला. कधी पाहिलं असेल तर स्क्वेअर शेपचा ड्रॉप की पाहिला असेल बोलून द्या. पाहिला की आहे का? राऊंडच राहते ना. हां हां, पहिले गोष्ट मला सांगा, हा ड्रॉप राऊंड काऊन राहते? राऊंड का बरं असते हा ड्रॉप? जोराने बोल. हां, सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन म्हणजे एका प्रकारे कोणती वाली फोर्स? इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे का नाही. ते का करतात? ते एकामेकाला पार्टिकलला का करतात? आपल्या अंदर खिचतात. जसं आता मर्क्युरीचा पार्टिकल असते ना, मर्क्युरीचा ड्रॉप डॉट पार्टिकल आहे, बघा बाहेरचे पार्टिकल आहे ना, हे बाहेरच्या पार्टिकलला एक तर ते ग्राउंड स्वतःकडे खिचण्याचा प्रयास करेल की नाही करेल? जमीन आहे का नाही, जमीन किंवा ग्लास म्हणा, ग्लासवर जसं ग्लासच्या सरफेसवर ठेवला असला मर्क्युरीचा ड्रॉप आपला आहे का नाही, तर ग्लास का करेल? तो कुठं खिचण्याचा प्रयत्न करेल? स्वतःकडं. तेही आपली एक इंटरमॉलिक्युलर फोर्स लावण आहे ना. पण मर्क्युरीचे अंदरचे पार्टिकल का करण? बाहेरच्या पार्टिकलला का करण? आपल्याकडं स्वतःकडे का करणार आहे? खिचून ठेवणार आहे. जसं एक नाही का म्हणत का आपण, एखाद्या खाईमध्ये नाही का एक माणूस नाही का पडत आहे, असं पडत आहे, असं झुकला तो पुरा पार, ठीक आहे, खाईमधून पडत आहे खाली आहे ना. खाईमधून खाली पडताय, त्याला कोणती फोर्स खाली पाडणार आहे? ग्रॅव्हिटीच नको. पण इकडे एक त्याचा मित्र आला आणि त्याचा हात पकडून आहे, म्हणजे का करताय? त्याला वाचवताय. आता तो डिपेंड करते का तो खाली पडन की नाही पडन? कोणावर डिपेंड करते? मित्रावर डिपेंड करते. ग्रॅव्हिटी तर नाही करत. ग्रॅव्हिटीवर डिपेंड करते का? नाही. ग्रॅव्हिटी ऑनेस्ट आहे, ते कधी असं वरतं खालतं ढकलत नाही, ते खालतंच ढकलते, ते आपली प्रामाणिक आहे ना. मित्र आहे, आता जर त्याचा मित्र असन तर तो त्याला पकडून ठेवन, वरतं खिचन. नाही मित्र असन तर मग सोडून देईन त्याला, आहे का नाही. मित्रावर डिपेंड करते, आहे का नाही. तसंच हे बी आहे, हे बी कशावर डिपेंड करते? त्याच्या सरफेस टेन्शन किंवा इंटरमॉलिक्युलर. कशावर बेटा? इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स त्या पार्टिकलचे, बाहेरचे जे पार्टिकल्स आहेत त्याचे काय आहेत? हे मित्र आहे. समजलेत का? आता ते मित्र असन तर ते त्याला धरून ठेवणार आहे ना. कमजोर असन तर मग का करणार? त्यांना सोडून देणार आणि तो ड्रॉप का होणार आहे? असा खाली हा फार असा फैलून जाणार तो. नाही समजला? जसं केरोसिनच्या बाबतीत होते. केरोसिनचा ड्रॉप सांगा ना कसा राहते? राऊंड राहते का तो असा फ्लॅट होऊन जाते? तो फ्लॅट नाही होत, असा असा शेप नव्हते, फारच ना असं फैलून जाते सरफेसवर, आहे ना. काऊन? कारण की त्याचे इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे? कमजोर आहे. त्याचे फ्रेंड्स जास्त स्ट्रॉंग नाही आहे. समजलेत का? हां, त्याच्यावर कोण असर करते? ग्रॅव्हिटी असर दाखवते आणि ग्लास असर दाखवते. नाही समजलं? मर्क्युरीचा ड्रॉप कसा राहते? मर्क्युरीचा ड्रॉप कसा राहते? स्ट्रेट राहते का राऊंड राहते? राऊंड राहते. काऊन? कारण की त्याचे मित्र जास्त ऑनेस्ट आहे, त्याचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय जास्त ऑनेस्ट आहे. ते त्याला का करताय? जास्त चांगल्या तरीकेने का केलेली आहे? होल्ड केलेली आहे. समजलेत का? म्हणजे बाहेरच्या पार्टिकलला खाली पडू देत नाही, आपल्याकडेच खिचून ठेवतात, आहे ना. म्हणजे आता मग सर्वीकडून जेव्हा त्यांना अंदर कडक खिचणारी फोर्स लागत आहे, तर मग त्याचे शेप तर ऑब्वियस आहे, तर का होणार ते? स्पिअरिकल शेप नाही येणार, राऊंड शेपनंच येणार आहे. येणार आहे की नाही येणार आहे? कसं घसरून जाणार आहे? फैलून जाणार आहे. फैलणार आहे का राऊंड राहणार आहे? ते राऊंड राहणार आहे. आले इतकं लक्षात? हां, ते तर का म्हणताय? हे स्टेटमेंट वाचा तुम्ही. का म्हणताय? लिक्विड ड्रॉप अँड स्मॉल बबल्स आर व्हॉट? स्पेरिकल शेप. पहिली गोष्ट आहे तर महत्वाची गोष्ट आहे का इथं का म्हटलेलं आहे? स्मॉल बबल्स किंवा स्मॉल लिक्विड ड्रॉप म्हणून घेतलं आहे. स्मॉल लिक्विड ड्रॉप किंवा स्मॉल बबलची गोष्ट करताय. काऊन असं स्मॉल? लार्ज काऊन नाही म्हटलं? चला एक गोष्ट सांगते बघा तुम्हाला. तुम्ही ना नाही का ते म्हणत नाही का आपण मातीचा बॉल बनवलं असेल, चिखलच्या बघा ना, मातीचे बॉल करून असं लड्डू बनवले असेल, त्याचे गोल 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 छोटे छोटे लड्डू बनवले. तर छोटे छोटे लड्डू का राहणार? छोटे छोटे लड्डू चांगले गोल शेपनं राहणार आहे ना. आणि त्याच्याच आपण एकदम मोठाच्या तसा पहाडी एवढा नाही का बहुत मोठा बॉल बनवला असता, तो स्टेबल राहिला असता का पार ढवून गेला असता? त्याच्या वजनानं का असं झालं असतं? तो कोलॅप्स झाला असता तो त्याच्या वजनानं, आहे का नाही. म्हणजे हे इंटरमॉलिक्युलर फोर्स लागू तर होते, पण कितीपर्यंत? थोडंसं त्याची बी एक लिमिट आहे का नाही. जसा एक मित्र पडताय, हा जर 200 किलोचा माणूस असेल, त्याचा मित्र कसा होल्ड करणार आहे का? मग त्याच्यावर कोण असर दाखवणार? मग ग्रॅव्हिटीच असर दाखवणार. मग त्याचा मित्र कोणी किती इमानदार असू द्या, तो तर म्हणा तूही पडशील ना, मलाही घेऊन पडशील म्हणून, आहे का नाही. नाही समजलं? तर मग हे का करणार? मग अशा बाबतीत तो मित्र का करणार? हात सोडून देणं तरी त्याचा ते हात आपोआपच का होणार आहे? सुटून जाणार आहे. तो नाही होल्ड करू शकत तेवढा, आहे का नाही. समजलेत का? म्हणून का म्हणताय की स्मॉल लिक्विड ड्रॉप म्हणा किंवा स्मॉल बबल्स म्हणा, आहे का नाही. तर त्यावेळेस का होते? त्यांचा शेप स्पेरिकल का बरं राहते?
कारण की त्यांच्यावर ऍक्ट होणारी सरफेस टेन्शन वाली फोर्स म्हणजेच कोणती वाली फोर्स, इंटर मॉलिक्युलर फोर्स, त्या पार्टिकल्सला का करतात, राऊंड पार्टिकल्सला का करतात, आपल्या अंदर असं का करतात, पकडून ठेवतात आणि आपला त्याचा एरिया का करतात, मिनिमाइज करण्याचा प्रयास करतात. समजलं. कोणाच्या व्यतिरिक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला का करताय, अलग अलग करण्याचा प्रयास करताय, बाहेर काढण्याचा प्रयास करताय. माहित आहे ना. नाही समजलं का. समजलं. जसं आता हा मर्क्युरीचा ड्रॉप असेल, हा मर्क्युरीचा ड्रॉप आहे, हा कशावर आहे, आपल्या ग्लास सरफेसवर आहे ना. तर इकडचे जे पार्टिकल असेल काहून त्यांच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही लागत आहे का, लागत आहे. ते पार्टिकलला कुठं येण्याचा प्रयास करतात, ग्रॅव्हिटी कुठं आणण्याचा प्रयास करतात, त्यांना खाली पाडण्याचा. पण मर्क्युरी का करताय, मर्क्युरीचे पार्टिकल अंदरचे पार्टिकल का करताय, त्याला पकडून ठेवणे आपल्या सरफेस टेन्शनला मजबूतीनं. समजलं इतकं. त्यामुळे तो का होत नाही, फिसलत नाही आणि तसंच होल्ड करून राहते, आपल्या जागेवर चिपकून राहते की नाही राहत. नाही समजलं. हां. तर म्हणून म्हणताय का छोट्या पार्टिकल, छोटे ड्रॉप्स किंवा छोटे बबल्स आहे ना, यांचा शेप स्पेरिकल काऊन राहते, कारण की त्यांच्या अंदर लागू होणारी सरफेस टेन्शनची फोर्स हे ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सपेक्षा का असते, कमजोर असते का स्ट्रॉंग असते थोडीशी. कोणाच्या बाबतीत, फक्त छोट्या पार्टिकलच्या बाबतीत. मोठ्यामध्ये मग वजन जास्त, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑब्वियस आहे काय जास्त. तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना, का असते, G m1m2 अपॉन डिस्टन्स. जेव्हा मास जास्त तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बी का वाढलं, मग जास्त वाढलं, मग पकडू शकणार का सरफेस टेन्शन नाही, त्याची एक लिमिट आहे का नाही. नाही समजलं. समजलं ना. हां. तर म्हणून छोटे पार्टिकल, छोटे ड्रॉपच्या शेप्स का गोल राहते, कारण की त्यांच्यामध्ये सरफेस टेन्शन त्यावेळेस जास्त असते कोणापेक्षा, लागणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसपेक्षा. समजलं इतका. ठीक आहे. मोठ्या पार्टिकलच्या बाबतीत असं होणार नाही, ते का होऊन जाईल, ढवून जाणार म्हणजे समजलं, कोलॅप्स होऊन जाणार आपल्याला. ठीक आहे. हे फोर्सेस का करते, सरफेस टेन्शन वाले फोर्सेस का करते, हमेशा मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करते. कोणाला, सरफेस एरियाला. आपण सकाळी शिकलो ना, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी हे कशासाठी काम करते, एखाद्या रबर बँड सारखी आहे ना, एरियाला का करते, छोटा करण्याचा प्रयास करते आहे ना. आपण ते रेक्टँग्युलर फ्रेम म्हणलं होतं आहे का नाही, आपण त्याला आहे का नाही, त्याला असं राईटला खिचत होतं, ते काय होतं, लेफ्टला खिचून त्याचा एरिया का करत होती, ऑब्विसली छोटाच करत होती त्याला वापस, ते आहे की नाही समजलं. हां. तर म्हणजे सरफेस टेन्शन का करते, हमेशा एरिया का करण्याचा प्रयास करते, कमी करण्याचा प्रयास करते. ठीक आहे. बबल आणि ड्रॉप हे सुद्धा का होत नाही, कोलॅप्स होत नाही. कोलॅप्स म्हणजे समजलं ना, ढळत नाही. तिने आपला शेप का बरकरार ठेवते बेटा, राऊंड शेप बरकरार ठेवते. काऊन ठेवते, कारण की अंदरचा जो प्रेशर असते तो बाहेरच्या प्रेशरपेक्षा का असते, थोडासा जास्त असते. अंदरचा प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा का असते, जास्त असते. काऊन, विचार केला का कधी. बबल जेव्हा तुम्ही फुलवता ना बबल आहे ना, हा बबलचा शेप कसा निघते, स्पेरिकल शेप निघते आहे ना. हा. जर मला एक गोष्ट मला सांगा, बबल जसं तुम्ही आता फुलवले आहे ना, असं बबल तुम्ही फुलवले आहे ना. हां. बाहेरून जर जास्त प्रेशर पडला असता तर बबल असं गोल राहायचं, फुटून गेला असता, बाहेरून जास्त प्रेशर. तर काऊन नाही फुटत आहे, कारण की अंदरचा प्रेशर का करताय, अंदरचा प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय येत आहे, जास्त येत आहे. त्यामुळे बबल किंवा ड्रॉप आपला शेप का करताय, स्पेरिकल का करताय, मेंटेन ठेवत आहे. समजलं इतका. जर बाहेरचा प्रेशर जास्त झाला असता तर बबल का होऊन जाते, मग कुठून. जसं तुम्ही बलून माहिती आहे ना, बलून. हां. बलून घेतले तुम्ही आणि हातानं जर तुम्ही त्याला का करतो आपण, जसं आता बलून आहे आपला आहे ना, हा बलून आहे असा, ठीक आहे, हा बलून आहे आणि याला जर तुम्ही असं नाही का हातानं दाबले, बाहेरून असे फोर्स लावले आहे का नाही, तर मग का होते, मग सांगा, तर बलून फुटून जाते आहे ना. हां. तर बबल तसंच फुटते का नॉर्मली, फुगवल्यावर तो मग नंतर जेव्हा ते त्याच्यातलं म्हणजे त्याच्यातलं सरफेस टेन्शन संपते तेव्हा तो फुटते आहे का नाही. पण नॉर्मली का राहते, तो आपला शेप बरकरार ठेवते, काही वेळपर्यंत ठेवते का नाही ठेवत. काऊन, कारण की एक्सटर्नल प्रेशरपेक्षा इंटरनल प्रेशर का असते, जास्त असते, एक्सेस असते. त्यामुळे त्यांचा शेप कसा राहते, कोणत्या शेपमध्ये राहते, स्फेरिकल. ते कोलॅप्स होत नाही, कोलॅप्स म्हणजे फुटत नाही. ते समजलं का. आणि ज्या वेळेस मग ते एक्सटर्नल प्रेशर जास्त होऊन जाते, मग तेव्हा ते मग बबल फुटून जातं. मग पाहिले असं, मग काही वेळानं बबल फुटतात करून आहे का नाही. समजलं का. चला आता बघा, आपण एक्सेस प्रेशर काढू. कोणाच्या, स्पेरिकल ड्रॉप मधलं आणि कशामधलं बेटा, अणु कशामधलं, बबल मधलं, ड्रॉप मधलं आणि बबल मधलं. आपण बघितलं ना, बबल आणि ड्रॉप मधलं काढत होतो. ठीक आहे, चला काढून पाहू त्याच्याबद्दल. स्पेरिकल ड्रॉप आणि बबल मधलं आपण हे काढून पाहू, एक्सेस प्रेशर काढून पाहू.
तर चला एक आपण नाही का असं म्हणून घ्या, एक बबल आहे आपला, ठीक आहे, एक बबल आहे किंवा एक ड्रॉप आहे, एक बबल आहे किंवा एक ड्रॉप आहे, ठीक आहे. हां, ड्रॉप आहे. ड्रॉपचं साईज सपोज नाही का असं, आता तुम्हाला माहिती आहे का अंदरचा प्रेशर काय आहे, तुम्हाला माहीत आहे काय, प्रेशर इनसाइड ड्रॉप आणि प्रेशर आउटसाइड ड्रॉप, कोण कोणापेक्षा जास्त आहे सांगा, कोण कोणापेक्षा जास्त आहे? हां, इनसाइडवाला जास्त आहे. जर आउटसाइडवाला जास्त आहे बबल का दिसला, फुटला असता बबल, समजा बबल किंवा ड्रॉप जो आहे ना फुटला असता आहे ना. म्हणजे प्रेशर इनसाइड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड, म्हणजे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा इंटरनल प्रेशर जास्ती आहे ना, बरोबर. हां, तर त्यामुळे हा बबलचा शेप का होईल, सॉरी या ड्रॉपचा शेप का होणार आहे, वाढणार की नाही वाढणार? वाढणार ना, कारण की अंदरून प्रेशर जास्त फुग्यामधून नाही का, अंदरून जर तुम्ही जास्त प्रेशर द्याल फुगवान तर का होणार, फुगा का होणार, फुग्याच्या का होतात, बलूनच्या, छोट्या बलूनचा साईज मोठा व्हायला लागते. माहीत आहे की नाही माहीत आहे? माहीत आहे ना तुम्हाला, ठीक आहे. हां, तर मग तसंच बबल जे आहे ना, आपला जो बबल आहे ना, बबलमध्ये इनसाइडवाला प्रेशर जास्त आहे कोणापेक्षा, आउटसाईडपेक्षा. आता आहे का नाही, तर मग का होणार, बबलचा साईज का होणार आहे, मोठा होणार आहे, इन्क्रीज होणार आहे बबलचा शेप, समजलं ना. हां, बबल म्हणा किंवा ड्रॉप म्हणा, आपण सध्या पुढं सुरुवाती आलेला आपण कोणाला घेऊन चालू, आपण ड्रॉपला घेऊन चालू, ठीक आहे. तर चला एक कन्सिडर करू, एक आपला ड्रॉप आहे, ठीक आहे. हा ड्रॉप होता, ठीक आहे. पहिले याचा रेडियस किती होता बेटा, R1 रेडियस होता, समजलं इतका. मग त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का, एक्सेस प्रेशर, इनसाइडचा प्रेशर इज ग्रेटर दॅन एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे आउटसाइडचे प्रेशर जास्त आहे. तर मग त्याचा साईज वाढला आणि तो काय झाला, थोडासा मोठा झाला, आणि त्याचा रेडियस किती झाला बेटा सांगा, R2 झाला. जमलं इतका. चला मला सांगा या रेडियस मधला डिफरन्स सांगा. R2 इज इक्वल्स टू काय होते, R1 प्लस म्हणू शकतो आपण, का म्हणू शकतो, DR म्हणा किंवा जे बी आहे ते नाही समजा, किंवा असं म्हणू शकतो ना डेल्टा आर. डेल्टा आर सांगा तुम्ही मला, चेंज इन रेडियस मला सांगा, बोला ना. R2 मायनस R1, मोठा रेडियस मायनस छोटा रेडियस, चेंज इन रेडियस म्हणजे समजलं तुम्हाला, ठीक आहे. हां, तर आता इथं बघा थोडंसं तुम्ही, चेंज इन रेडियस, आणि हा सपोज हा मोठा चेंज आहे, जर मी छोटा चेंज काढतो तर मला काय घ्यायला लागते, मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्मॉल चेंज असते, माहिती आहे का नाही माहिती आहे ना, तर याला DR करून मी लिहू शकतो, R2 मायनस R1. जमलं इतकं, ठीक आहे. नाही समजलं का सांगा, समजलं इतकं, ओके. चला आता एक गोष्ट बघा तुम्ही, इनिशियली रेडियस किती होता त्याचा, R1 रेडियस होता. तर सुरुवातीचा एरिया A1 हा कोणता शेप आहे रे बाबा, ड्रॉपचा कोणता शेप राहते सांगा बरं. हां, स्पेरिकल शेप असते. तर सुरुवातीचा एरिया A1 का राहणार सांगा बरं, 4πr1². ओके, बरोबर आहे, बरोबर आहे ना, 4πr1² आहे ना. हां, फायनली बघा मग नंतर, फायनली रेडियस किती होतं सांगा बरं, नंतर रेडियस किती झाला, R2 झाला, नंतर एरिया A2 बी किती होणार सांगा मग, 4πr2². जमलं इतकं, नाही समजलं, अरे बोला समजलं ना, ठीक आहे. आता एक गोष्ट मला सांगा, हे जे चेंज झालं याच्यामध्ये, जे चेंज झालं DRचं जे रेडियस जे चेंज झालेलं आहे ना, हां, तर हे चेंज होत आहे, त्याच्यामध्ये एनर्जी लागली की नाही लागली, मला सांगा. डिस्प्लेसमेंट झालं का नाही झालं, त्याचं लागलं. हां, तर मला सांगा त्याच्यामध्ये चेंज इन एनर्जी सांगा, चेंज इन सरफेस एनर्जी सांगा. काय तुम्हाला सरफेस एनर्जीमधला रिलेशन सांगितलं होतं, काय होतं सांगा. हा होता डेल्टा U इज इक्वल्स टू 2T, काय रे बाबा, डेल्टा A. हा 2 जरुरी आहे का हमेशा 2च राहणार, ते डिपेंड करते का किती सरफेसेस आहे. जसं आपल्याला ते वायर फ्रेम होती ना, वायर फ्रेममध्ये एक फ्रंट साईड होती आणि एक कोणती होती, म्हणून आपण 2 लावलं असतं. जर एकच साईड असते तर मग किती लावलं असतं मग आपण, 1. तर हे 2 लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू शकतो, डेल्टा U इज इक्वल्स टू NT डेल्टा आहे. N म्हणजे नंबर ऑफ सरफेसेस, किती सरफेसेस आहेत ते, समजलं इतकं. 2 असेल तर 2, 1 असेल तर 1, समजलं इतकं. NT डेल्टा आहे, ठीक आहे. तर NT डेल्टा आहे, तर मग येतं डेल्टा यूचा फॉर्म्युला किती, NT काय रे बाबा, चेंज इन एरिया. लिहिलं बरोबर मी इतकं, चला ठीक आहे. तर डेल्टा यूची व्हॅल्यू काढते, N लिहिते, T लिहिते. चेंज इन एरिया म्हणजे कोणाचा, A2 मायनस बोला A1, A2 मायनस A1. नाही समजलं, समजलं नाही समजलं. हां, ते A2, चला डेल्टा U इज इक्वल्स टू NT. हां, A2चा फॉर्म्युला काय होता, 4πr2² मायनस बोला 4πr1². जमलं इतकं.
श्रुती काऊन रे? डेल्टा इज इक्वल टू एन टी. 4 पायला जर मी कॉमन काढलं तर काय राहतं सांगा मग? R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. ठीक आहे. एन टी इंटू काय रे बाबा? 4 पाय. चला घ्या R2 प्लस R1. मला माहिती आहे ना ते ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं सांगा बरं? ए प्लस बी ए मायनस बी. हा लावला. ठीक आहे. R2 प्लस R1 अँड R2 मायनस R1. जमलं इतकं? ठीक आहे. हां R2 प्लस R1 R2 मायनस. नाही ही गरज नाही. हे नाही आहे ना गरज? सॉरी, हे गरज नाही असं करायचं. थांबा. हां चला एक गोष्ट मला सांगा, डी आरची व्हॅल्यू किती होती रे बाबा? R2 मायनस R1. तर मग R2 ची व्हॅल्यू किती होते? R1ला तिकडे शिफ्ट करा. R1 प्लस किती होते सांगा मग तुमचा? हे बघा ना, R2 जो मिळून आहे तो कशाचा बनलेला आहे? इथून इथपर्यंत R1 आणि इथून इथपर्यंत DR. नाही समजलं? हा जो R2 आहे, R2 हा पुरा R2 हा कसा बनलेला सांगा ना? इथून इथपर्यंत R1, इथून इथपर्यंत DR मिळून बनलेला आहे ना तुमचा. तर मग R2च्या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता का बाबा? R1 प्लस बोला DRचा का करा होल स्क्वेअर मायनस का रे बाबा R1 स्क्वेअर. ठीक आहे. तर एन टी इंटू 4 पाय. हां चला याला क्वाड्रेटिक इक्वेशन बनता नाही. सॉरी क्वाड्रेटिक पहिले हे बायनॉमियलचा फॉर्म्युला लावा लागेल ना. कोणाचा स्क्वेअर? R1 स्क्वेअर DR स्क्वेअर प्लस काय रे बाबा 2R1 DR मायनस काय रे बाबा R1 स्क्वेअर. हा R1 स्क्वेअर काय झाला? कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. तर म्हणजे काय होतं सांगा बरं? एन टी इंटू काय रे बाबा 4 पाय इंटू काय राहिला बेटा सांगा बरं? DR स्क्वेअर प्लस बोला 2R1 DR. जमलं इतकं? ठीक आहे. आता मला सांगा हा DR म्हणजे काय? चेंज इन रेडियस ना. हां आता जर माझा DR जो आहे तो का असेल? खूप स्मॉल असेल आहे ना. तर तुम्हाला माहीत आहे, जसं मी आता एखादा क्वांटिटी करून दाखवते बघा. एखादी स्मॉल क्वांटिटी घेऊन दाखवते मी. जसं 0.1 आहे का नाही? याचे जर मी स्क्वेअर करायला जाणार तर काय होणार? 0.1चा मी स्क्वेअर केला तर काय आलं? 0.01 आला. म्हणजे पॉईंटवाल्या नंबरचा जर छोट्या क्वांटिटीचा स्क्वेअर करता तर पुन्हा काय होते? पुन्हा छोटं होत जाते, पुन्हा छोटं होत जाते. होते की नाही होत? आहे ना. तर मग याचा अर्थ जर मी या DR तर ऑलरेडी काय माझा छोटासा रेडियस आहे, छोटासा चेंज आहे रेडियसमधला आहे ना. तर जर याचा स्क्वेअर करेल तर मग DR स्क्वेअर का होणार? ऑलमोस्ट का होणार आहे? निग्लिजिबल. म्हणजे याला हटवलं तरी बी काही फरक पडणार नाही. म्हणजे हा जो DR स्क्वेअर जो आहे ना, हा वाला पार्ट याला काय करते मी? रिमूव्ह करून टाकते. म्हणजे काय राहते सांगा बरं? एन टी इंटू बोला सांगा 4 पाय इंटू काय बेटा 2R1 DR. समजलं इतका? हां ठीक आहे. तर एन टी इंटू काय रे बाबा 4 पाय. समजलं इतका? 4 टू किती होते सांगा पटकन? 4 टू 8 पाय आहे ना R1 DR. हे काय झालं बेटा? चेंज इन एनर्जी झाली. जमलं इतका? ठीक आहे. हां आता एक गोष्ट बघायला थोडंसं. ठीक आहे. आता एक गोष्ट बघायचा हे पहिलं चेंज इन एनर्जी समजलं तुम्हाला, सरफेस एनर्जी. हां आता मला सांगा वर्कचा फॉर्म्युला काय असते? वर्कचा फॉर्म्युला काय असते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ते फोर्स कोणती लागत आहे? कोणत्या फोर्सद्वारे तो सरफेस स्पेरिकल शेपमध्ये आहे? श्रुती कोणत्या फोर्सद्वारे तो स्पेरिकल शेपमध्ये आहे ड्रॉप सांगा? हां म्हणजे कोणती फोर्स? सरफेस टेन्शनवाली फोर्स ना. हां तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय? फोर्स पर युनिट लेंथ. काय असते? फोर्स पर युनिट लेंथ ना. तर मग फोर्सचा फॉर्म्युला काय येणार मग सांगा बरं? सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ येणार. हां तर चला मग फोर्सच्या ठिकाणी काढते सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ. जमलं इतकं? ठीक आहे. अजून एक मिनिट. नाही राहू द्या ते तेवढं नको लिहा. सर्फेस टेन्शन की टाकायची गरज नाही आहे. काय नाही ते तेवढं नको टाका. चला मला सांगा. हां फोर्स लिहिलं. फोर्स समजलेत का? हां डिस्प्लेसमेंट कितीचं झालं हे सांगा बरं थोडंसं तुम्ही. डिस्प्लेसमेंट पहिले R1 होता, मग नंतर किती झाला? R2 झाला. कितीनं सरकला?
कितीचा डिस्प्लेस किती रेडियस वाढला, डी आर ने रेडियस वाढला ना तुमचा, ओके नाही, तर डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी काय टाका लागेल तुम्हाला मग डी आर टाका लागेल आहे ना. आणि हे काय झालं मग याच्याद्वारे काय झालं तुमचा वर्क झाला. वर्क म्हणजेच कोणती एनर्जी बेटा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क असते, माहिती का नाही माहिती तुम्हाला आहे ना. वर्क कशामुळे होते, एखादी बॉडी वर्क कशामुळे करते, त्या बॉडीमध्ये जेव्हा एनर्जी स्टोर्ड राहते आहे का नाही, तर स्टोर्ड एनर्जीच का करण्यासाठी कामी येते, वर्क करण्यासाठी कामी येते. श्रुती एफ इंटू डी आर काउंट रे भाई. हां तर चला ठीक आहे, लिहिलं इथं आपण ना, लिहिलं का रे बाबा. चला तर हा बी चेंज इन एनर्जी, हा बी चेंज इन एनर्जी, दोघे जर त्याला यूज केलं तर मग काय होतं सांगा, मग सांगा. एफ डी आर इज इक्वल्स टू काय रे बाबा, एन टी 8 पाय R1 डी आर, डी आर कॅन्सल. ठीक आहे, तर आपण आता बघूया फोर्सचं व्हॅल्यू काय आली सांगा बरं. एन टी काय रे बाबा 8 पाय R1, समजलं का. हां आता तुम्हाला जर याला प्रेशरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कशाने डिवाइड करायला लागेल, याला एरियाने डिवाइड करायला लागेल, कारण की तुम्हाला एक्सेस प्रेशर काढायचं आहे ना. हां तर मग एरियाने डिवाइड करू, तर मग फोर्स बाय एरिया, मग इथं बी एरिया एन टी 8 पाय बोला R1 डिवाइड बाय काय आला एरिया, जमलं इतका. ठीक आहे. हां तर फोर्स अपॉन एरियामध्ये काय झाला तुमचा प्रेशर झाला, एक्सेस प्रेशर चेंज इन प्रेशर जो होता तो, समजलं इतका. ठीक आहे, आणि इथं एन टी 8 पाय R1 आणि एरिया काय सांगा, कोणती बॉडी होती बेटा आपली, स्पेरिकल बॉडी होती ना, तर स्पेअरचा फॉर्म्युला काय राहते एरियाचा 4 पाय आर स्क्वेअर, म्हणजे R1 स्क्वेअरच घेऊन घेतलेला. ठीक आहे ना. चला एक R1 कॅन्सल, पाय 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे काय आलं चेंज इन प्रेशर काय आलं सांगा, एक्सेस प्रेशर काय आलं बेटा, एन टी मल्टिप्लाय बाय 2 डिवायडेड बाय काय आलं सांगा तुमचा R1. हां आता एन म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेस, म्हणजे किती खुले सरफेस आहे, कोण होतं आपलं, काय घेतलं होतं आपण सांगा बाबा, ड्रॉप घेतलं होतं ना. जसं आता हा ड्रॉप राहते, ड्रॉप अंदरून कशानं भरलेला राहते बेटा, वॉटरनं, म्हणजे अंडर तर फ्री सरफेस नाही आहे, कुठून मग एअर कॉन्टॅक्ट कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये कुठून येणार, फक्त बाहेरूनच एअर आहे ना त्याला, म्हणजे किती नंबर ऑफ सरफेस आहे त्याला, एकच नंबर ऑफ फ्री सरफेसेस आहे की नाही, बरोबर आहे. तर मग एनच्या ठिकाणी काय टाकूया आपण, याच्यात एनच्या ठिकाणी काय फिल करूया आपण 1, म्हणजे एन आहे ना टी इंटू 2 डिवायडेड बाय आर. ठीक आहे, तर मग डेल्टा पीची व्हॅल्यू काय रे बाबा 2t बाय आर. हे कोणासाठी आहे बेटा आपला ड्रॉपसाठी, कोणासाठी ड्रॉपसाठी. नाही समजलं, समजलं का नाही समजलं. ठीक आहे, एकदा पुन्हा सांगून देते ड्रॉपचं, बघून घ्या एकदा. ठीक आहे, चला पाहून घ्या. ठीक आहे. हां श्रुती काऊन रे, झोपली नाही का घरी, सरळ बस, का हो म्हणता. हां किती दिवस झाले, 1 महिना 1.5 महिना होते तरी झोपच लागत आहे तुम्हाला आता. चला इथं बघा, आपण कोणता टॉपिक शिकत आहोत बेटा, एक्सेस प्रेशर इनसाइड बोला बबल अँड ड्रॉप. ठीक आहे, तर आपण पहिली गोष्ट कोणासाठी बघू, आपण ड्रॉपसाठी बघू. ठीक आहे, तर चला आपला एक वॉटरचा ड्रॉप आहे, आपला एक काय बेटा काय आहे, आपला एक वॉटर ड्रॉप आहे, वॉटरचा ड्रॉप आहे. ठीक आहे, वॉटरचा ड्रॉप आहे. ठीक आहे, याच्या अंदर का भरलेला आहे बेटा, अंदर का भरलेला आहे, त्याच्या अंदर वॉटर भरलेली आहे. ठीक आहे, आणि बाहेरून कोण आहे, त्याच्या एअर आहे, फ्री सरफेस, फ्री सरफेसमध्ये कोण आहे त्याची एअर आहे, अंदर का भरलेलं आहे त्याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. समजले का. हां तर मग कुठून किती जागेवरून एअर आहे त्याला, बाहेरूनच एअर आहे ना, म्हणजे फ्री सरफेस खुली सरफेस किती भेटली मग त्याला एकच आहे ना, म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेस इज इक्वल्स टू वॉट 1. नाही समजलं, अरे बोला, गुड जमलं. हां आता एक काम करूया आपण, कशाबद्दल बघूया आपण आता, हां ड्रॉपचा. ठीक आहे, मला सांगा ड्रॉप जो आहे तो कोलॅप्स होते का रे बाबा, का आपला शेप धरून ठेवत आहे, धरून ठेवत आहे ना. हां काऊन धरून ठेवत आहे तो आपला शेप, कारण की
इनसाइड ड्रॉपच्या अंदरचा प्रेशर हा बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. कारण की जर बाहेरचा प्रेशर जर अंदरपेक्षा जास्त असतं तर काय झालं, ड्रॉप काय असता, फुग्यासारखा काय झाला असता, फुटून गेला असता, तुकडे तुकडे झाले असते ड्रॉपचे, आहे का नाही. तर या कारणानं आठवण ठेवा, कधी बी बबल किंवा ड्रॉपमध्ये इनसाइड प्रेशर आणि असते आउटसाइड प्रेशर, आहे का नाही. तर इनसाइडवाला प्रेशर जो असते इज ऑलवेज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर, म्हणजे एक्सटर्नल प्रेशरपेक्षा इंटरनल प्रेशर कधीही काय असते ड्रॉप आणि बबलमध्ये जास्त असते, समजलं. त्यामुळे तो बर्स्ट होत नाही किंवा फुटत नाही, समजलं. तो आपला शेप धरून ठेवतो, ठीक आहे. आता चला एक काम करूया, एक ड्रॉप घेऊया, ठीक आहे. हा ड्रॉप पहिले इतक्या साईजचा होता, छोट्या साईजचा होता ड्रॉप हा पहिला, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं का याचा इंटरनल प्रेशर एक्सटर्नल प्रेशरपेक्षा का आहे, अंदरचा प्रेशर बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय आहे बाबा, जास्तीचा आहे ना. तर मग याचा साईज का होणार आहे, तेवढंच राहणार आहे का वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे ना. याचा साईज का होणार आहे, वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणजे याचा साईज होणार आहे असा इन्क्रीज, याचा साईज असा का होणार आहे बाबा, इन्क्रीज होणार आहे. याचा साईज इन्क्रीज होणार आहे, जमलं इतकं. हां, तर सपोज सुरुवातीला त्याचा रेडियस किती होता, R1 रेडियस होता, नंतर त्याचा रेडियस किती बनला, अरे बोला ना, R2, ठीक आहे. तर इनिशियली त्याचा रेडियस आहे R1 आणि फायनली बोला ना त्याचा रेडियस R2 जमलं इतकं, ठीक आहे. फायनली रेडियस R2 झाला, ठीक आहे. हां, हे R1चा R2 कशामुळे झाला, कितीनं चेंज झाला त्याचा, dr म्हणजे थोडं म्हणजे एका वेळेस पुरा रेडियस वाढलं नसेल ना, थोडं वाढत गेलं असेल, आहे की नाही. हां, तर मग असं लिहू शकतो ना आपण, R2 इज इक्वल्स टू काय होतं सांगा बरं, R1 प्लस dr, किंवा dr इज इक्वल्स टू R1ला किती शिफ्ट करा, बोला R2 मायनस R1, नाही समजलं. R1 प्लस dr म्हणू शकता, किंवा dr ला R2 मधून R1 मायनस केल्यावर बनवू शकतो. जमलं इतकं आपलं, ठीक आहे. आता एक काम करूया आपण, ठीक आहे. सुरुवातीचा एरिया किती असेल सांगा, त्याचा सुरुवातीचा एरिया कोणता शेप आहे सांगा बरं, स्क्वेअर शेप आहे ना, स्क्वेअरचा फॉर्म्युला काय राहते, 4πr² राहते, माहिती आहे का नाही माहित आहे. हां, तर मग घेतं की 4π बोला R1², आणि इथं एरिया A2 काय ना सांगा बरं, 4πr2². जमलं इतकं, ठीक आहे. तर मग मला सांगा चेंज इन एरिया सांगा. मग चेंज इन एरिया म्हणजे DS घ्यायला लागेल, कारण की जेव्हा रेडियस थोडं करून वाढत आहे तर ऑब्विसली एरिया बी कसं होणार, थोडं करून सांग, पुराच्या पुरा एकाएकी पुरा चेंज होणार आहे का एरिया, नाही ना, समजलं नाही इतकं. हां, पहिले सपोज म्हणजे A2 एरिया जो आहे तो A1 एरियापेक्षा किती जास्त असेल, DA एरिया ना का असेल, जास्त असेल. जसं रेडियस का होता, कितीने जास्त होता, dr जास्त होता, R2 वाला रेडियस R1 वाल्यापेक्षा किती जास्त होता बेटा, dr. तसंच एरिया A2 एरिया A1 पेक्षा किती जास्त असेल, DA ना जास्त असेल. ओके, बरोबर आहे, ठीक आहे. तर मग DA ची व्हॅल्यू कशी येणार आपली सांगा बरं, A2 मायनस बोलो A1, सॉरी A2 मायनस A1, एरिया 2 मायनस फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. जमलं इतकं. फायनल एरियाची व्हॅल्यू काय होती सांगा पटकन, बोला ना, 4πr2² मायनस बोला 4πr1². याच्यातून कॉमन का काढलं आपण, 4π कॉमन काढलं तर काय येते, R2² मायनस R1². जमलं इतका. तर 4π R2 ची व्हॅल्यू काय येते सांगा बरं, R2 काय होतं सांगा बरं, R1 प्लस dr होता ना आपला, R2 इज इक्वल्स टू काय होता, R1 प्लस dr काय रे बाबा, होल स्क्वेअर मायनस काय रे बाबा R1², 4π. हां, चला घ्या, काय होते सांगा बरं, R1² प्लस dr² प्लस काय होते 2R1 dr मायनस काय होते R1² कॅन्सल. हां, तर मग 4π किती येते सांगा बेटा, dr² प्लस बोला 2R1 dr. आता मला गोष्ट सांगा, हे dr जे आहे क्वांटिटी कशी आहे सांगा मग, स्मॉल क्वांटिटी. मी आता तुम्हाला सांगितलं का जर तुम्ही स्मॉल क्वांटिटी स्क्वेअर केलं तर पुन्हा छोटं होते, म्हणजे ऑल अबाउट का होऊन जाते, नेग्लिजिबल होऊन जाते. तर नेग्लिजिबल झालं तर मग याला हटवून टाकल ना, याची गरज आहे का आपल्याला, नाही ना. म्हणजे काय वाटतं सांगा मग, 4π बोला 2R1 dr. चला 2 न मल्टिप्लाय करा 4π ला किती येते सांगा मग,
8 पाय R1 dr. हे काय होता dA ची व्हॅल्यू आली चेंज इन एरिया. जमलं इतका? हां, आता तुम्हाला सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. सरफेस एनर्जी इज इक्वल टू काय होते NT/dA. आपलं जे आलं ते 2 होतं, पण 2 काऊन होतं कारण की ते आपली वायर फ्रेम जेव्हा होती त्याला सामोरून फ्रंट आणि मागून बॅक साईड किती सरफेसेस होते खुले त्याचे 2 होते. पण जरुरी आहे का हमेशा 2च राहणार? आता या ड्रॉप मध्ये मला सांगा 2 सरफेसेस आहे का एकच सरफेस खुली आहे? किती जागेहून एअर आहे? एकाच ठिकाणून आहे ना. ते सकाळचं आपलं जे घेतलं होतं आपण ना त्यानं वायर फ्रेम जे घेतलं होतं मग सकाळी केलं होतं वायर फ्रेम अशी नाही का अशी सोपची फिल्म होती त्या वायर फ्रेमवर आहे ना. कुठून कुठून एअर होती? हे सामोरून आणि कुठून बस होती मागच्या साईडने एअर. नाही समजलं त्याच्यामध्ये 2 सर्फेसेस होते, पण आपल्या ड्रॉपच्या बाबतीत किती आहे? एकच सर्फेस फ्री आहे. नाही समजलं? तर म्हणून ते सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युला 2 लिहिण्यापेक्षा आपण काय लिहितो? N लिहितो. N म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेस. ठीक आहे. आता आपलं काय रे बेटा ड्रॉप आहे, तर ड्रॉप म्हणजे नंबर ऑफ फ्री सरफेसेस किती आहे सांगा तुमचे? 1 फ्री सरफेस आहे फक्त. म्हणून काय होते डेल्टा यू इज इक्वल्स टू काय होते 1T बोला dA आहे बरोबर. तर डेल्टा यू ची व्हॅल्यू काय ते सांगा बरं. 1T dA ची व्हॅल्यू किती होती सांगा रे बाबा? 8 पाय R1dr. जमलं इतकं? नाही समजलं? समजलं का रे? ठीक आहे. हां, आता एक गोष्ट सांगा, वर्क काढूया आपण. वर्क किती झालं ते बघूया. हां, वर्क म्हणजे काय असते सांगा बरं. वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्सच्या ठिकाणी F लिहून घेते. हां, डिस्प्लेसमेंट किती झालं सांगा मला? हे रेडियस वाढताना कितीनं वाढलं तो? dr ने वाढलं. कितीने सरकला तो रेडियस? dr ने सरकला ना, हो की नाही? तर मग इथं का लिहिणार मग मी सांगा पटकन बोला. डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी मी का लिहिणार dr आणि इथं का लिहिणार मी dw वर्क. जमलं इतकं? हे वर्क झालं म्हणजे काय झालं सांगा बरं त्याची? ए बेटा डेल्टा यू नाही लिहित, इथं du लिहिते. du काऊन? कारण की थोडंसं रेडियस तर थोडीशी एनर्जी, पूर्ण एनर्जी घेता येईल का मला? आहे ना थोडं. हां, तर इथं मी का लिहिणार मग मी डेल्टा यू. कारण की वर्क कशामुळे होते सांगा रे बाबा? पोटेन्शियल एनर्जीमुळेच होते ना. एखाद्या बॉडीमध्ये जेव्हा एनर्जी स्टोर्ड आहे तेव्हाच ती बॉडी का करू शकते? वर्क करू शकते. पक्का आहे? ठीक आहे. तर मग याला इक्वेशन नंबर काय दिला मी? 2 दिलं बरोबर. तर इक्वेशन नंबर 2 दिला आणि मग एक काम करायचं, मग या दोघांना काय करायचं मग आता? फ्रॉम 1 and 2 बोला. फ्रॉम 1 and 2 आहे ना. फ्रॉम 1 and 2 काय होतं सांगा बरं? T इंटू 8 पाय R1dr इज इक्वल्स टू काय होते? Fdr. dr कॅन्सल. हां, तर मग फोर्सची व्हॅल्यू काय आली सांगा बरं? F इज इक्वल्स टू 8 पाय R1 आणि काय सोबत T होतं. समजलं इतका? हां, पण तुम्हाला का पाहिजे? कशामध्ये बनवायचं आहे? प्रेशरचा फॉर्म्युला काढायचा आहे ना. तर प्रेशरसाठी फोर्सला कशाने डिवाइड करायला लागेल? एरियानं. मग डिवाइड बाय एरिया करून घेऊ. फोर्स बाय ए आणि काय होते 8 पाय R1T डिवायडेड बाय ए. फोर्स बाय एरिया म्हणजे काय होतं सांगा? प्रेशर, चेंज इन प्रेशर. आपला एक्सेस प्रेशर होता. ठीक आहे ना. आणि इथं बी काय आहे सांगा बरं? 8 पाय R1T आणि एरियाची व्हॅल्यू काय असते सांगा बरं? 4 पाय R1 स्क्वेअर आहे का नाही. R1 कॅन्सल. पाय 4 2 जा 8. जमलं इतका? तर मग डेल्टा पीची व्हॅल्यू किती आहे सांगा मग? 2T बाय आणि किती R1 वाचलंय? एक R1 म्हणजे डेल्टा पीला आपण असं लिहू शकतो ना 2T बाय R. हे कोणासाठी आहे बेटा? एक्सेस प्रेशर ऑफ कोणाचं बेटा? ड्रॉप. समजलं इतकं? चला काढा बरं हे थोडंसं.